Welcome back, guys, to the next point, that is atmospheric pressure. The Earth's atmosphere is made up of a fluid which is mostly air, which contains dust particle, different gases, and water molecules. Okay, so all these materials, or which is commonly called as a fluid, which exerts pressure due to its force or weight on the surface of Earth, and hence that pressure is called as a atmospheric pressure. This atmospheric pressure is maximum at the surface, that is at the sea level. Okay, and as we go away from the surface of Earth, that is in upward direction, the height of an air column above us goes on decreasing. As the height of air column above us goes on decreasing, the pressure decreases, because we know that the pressure of a fluid is direct proportional to the height. As the height decreases, the pressure also decreases. Okay, its maximum value is at a sea level, and at the sea level the atmospheric pressure is called as a normal atmospheric pressure, and its value is 1 atmosphere. It is mostly called as it is measured in atmosphere. It is easy to measure it, and 1 atmosphere is equals to 1.013 into 10 to 5 Newton per meter square or Pascal. मी इथे डायग्राम दाखवलेली आहे बघा, अर्थ रिप्रेझेंट केलेली आहे आणि इथे कॉलम रिप्रेझेंट केलेला आहे. सो कॉलम कुठला आहे हा, तर ऑफकोर्स आपला ॲटमॉस्फिअर आहे. ऑलमोस्ट 8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटर्स का दाखवलं आहे, कारण 8 किलोमीटरपर्यंत आपल्याला ॲप्रिशिएबल डेन्सिटी मिळते एअरची. अबव 8 किलोमीटर डेन्सिटी ऑलमोस्ट निग्लिजिबल होते, आणि आपल्याला माहिती आहे की प्रेशर जो आहे हाईटवर जसं डिपेंड आहे तसं डेन्सिटी पण डिपेंड आहे. डेन्सिटी जर डिक्रीज होत गेली तर ऑफकोर्स प्रेशर पण काय डिक्रीज होईल, आणि ज्या पॉईंटला आपण डेन्सिटी निग्लिजिबल कन्सिडर करतो ते प्रेशर पण काय असेल, निग्लिजिबल असणार आहे. सो म्हणून आपण हाईट जी कन्सिडर केली आहे ॲटमॉस्फिअरची, दॅट इज फ्लुइड कॉलमची, ती सरफेसपासून कशी असेल, 8 किलोमीटरपर्यंत असणार आहे. क्लिअर आहे. आणि सरफेसला ॲट द सी लेवलला आपल्याला ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आपल्याला कसं मिळेल, मॅक्झिमम मिळेल. त्याला आपण काय बोलतो, नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, आणि त्याची व्हॅल्यू किती असेल, तर 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल्स टू 1.013 into 10 to 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ती काढली कशी, बाय युजिंग द सेम फॉर्म्युला, दॅट इज P इज इक्वल्स टू H rho G. H पुट केले, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 8 किलोमीटर, किलोमीटरला कन्वर्ट किलोमीटरमध्ये. रो इज डेन्सिटी ऑफ एअर, दॅट इज 1.293, अँड G व्हॅल्यू माहितीच आहे, दॅट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो हा होता पॉईंट आपला ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा. क्लिअर आहे. IMP पॉईंट आहे, MCQ और VSA मध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन्स नक्कीच विचारले जाऊ शकतात.